ने टॉस जीत के पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है। जो बल्ले सामने वाली जो दूसरी टीम है वो सरकार 11, ये सरकार 11 वो टीम है जिसने बंबई में जाके रायगढ़ 11 को तकरीबन आखिरी गेंद के ऊपर हराया था। दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये यायचं आहे। प्रेक्षक हो, आपलं स्वागत आहे चिखली प्रीमियर लीग पर्व दुसरे म्हणजेच स्वर्गीय दीपक सर सवडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित माजी आमदार आदरणीय राहुल भाऊ बोंद्रे चषक या स्पर्धेमध्ये या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे डॉक्टर अमोल लहाने यांच्या वतीने 55,555, द्वितीय पारितोषिक आहे 25,555, जे मात्र स्पॉन्सर करतात सचिनजी मोरे आणि भूषणजी भावसार। दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये यायचे आहे। पंचांना विनंती आहे की सामना सुरू करू नका सामना। दोन संघाचे अतिरिक्त खेळाडू आता येणं अनिवार्य है। दोनों ही टीम के अतिरिक्त खिलाड़ी यहाँ पे भेजे। 12वें खिलाड़ी यहाँ है कमेंट्री बॉक्स के अंदर, तब तक मैच शुरू नहीं किया जाएगा। दोनों ही अनुभवी अंपायर मैच शुरू करने की तैयारी में। जो मेन एम्पायर है वो है विकास सर, और जो स्क्वायर लेग एम्पायर है वो है ऋषिकेश सर। पुणे से बुलाए हुए दोनों एम्पायर। मैं पहले बता चुका हूँ कि जो टूर्नामेंट की जान होती है वो डिसीजन के माध्यम से टूर्नामेंट खेला जाता है। प्रेक्षक हो, पुन्हा एक वेळ आपलं स्वागत आहे चिखली प्रीमियर लीग सेमीफायनल 2 या स्पर्धेमध्ये। एका बाजूला सरकार 11 तर एका बाजूला आरएस 11। पहिला चेंडू या सामन्यामधला फुलटॉस चेंडू खेळून काढले, दिशा दिली ऑन साइडच्या दिशेने, मिड ऑन क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते। एक धाव मिळेल फलंदाज अजय इंगळे यांच्याकडे आणि संघाचं सुद्धा खातं उघडलं जाईल धावफलकावरती। एक धावा पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती सतीश आहेत। सतीशने चांगला खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून केलाय। डॉक्टर अमोल लहाने मित्र परिवारातर्फे आयोजित चिखली प्रीमियर लीग पर्व दुसरे आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस, दुसरा सेमीफायनल सामना मैदानामध्ये रंगतोय। फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ आहे, त्या संघाचं नाव आरबी 11। विजय मित्री करता चांगला चेंडू होता, दिशा दिली या चेंडूला, कट फटका चांगला होता, एक धाव मिळेल आणि विजय मित्र सुद्धा वैयक्तिक आपलं खातं उघडताना पाहायला मिळत आहेत। धावसंख्या आहे 2 धावा। पहिल्या षटकाचा खेळ चालू, यावेळी कटफटका चांगला आहे, थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षकाला भेटला आणि चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने धावतोय, सीमारेषेच्या दिशेने। एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण झाल्या आणि 2 धावेवर फलंदाज समाधानी होताना पाहायला मिळतील। धावसंख्या आहे धावफलकावरती 4 धावा बिनगडी बाद। पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे, दुसरा सेमीफायनल मैदानामध्ये रंगतोय। एका बाजूला सरकार 11 तर दुसऱ्या बाजूला आरएस 11। राहुल दादा सवडकर यांचा हा आरएस 11 संघ तर दुसऱ्या बाजूला सरकार 11 संघ। सागर जाधव यांच्या नेतृत्वामध्ये सरकार 11 संघ मैदानामध्ये प्रतिनिधित्व करतोय। यावेळी खोलपळ टप्प्याचा चेंडू, नो बॉल येतोय पंचाकडनं, डीप कव्हरच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या पार, चौकार, 4 धावा। नो बॉल येतोय। स्टेप आउटचा हा नो बॉल आहे आणि आता मात्र पुन्हा एक समोरच्या चेंडूवरती फ्री हिटची संधी असेल। सतीश यांच्या मागच्या चेंडूवरती समोर टाकला चेंडू, मात्र कव्हर ड्राईव्ह फटका चांगला होता, डोळ्याच्या पारणे फेडणारी फटका आणि त्यामध्ये 4 धावा बसूल केल्या आहेत फलंदाज अजयने सातत्याने सलामीला येऊन सरकार 11 संघाला चांगली सुरुवात दिली आहे आणि आजही त्याच सुरुवातीची अपेक्षा त्याच्या संघाला आहे आणि त्या मात्र दिशेने त्याने वाटचाल केली आहे। धावसंख्या आहे 9 धावा। समोरचा चेंडू फ्री हिट असेल अजय करता। यावेळी मात्र गती परिवर्तन होतं आणि हे परिवर्तन समजू शकला नाही फलंदाज अजय। हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय। धावसंख्या थांबली आहे 9 धावांवरती। पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे। आपण बघत आहात प्रेक्षकांनो, डॉक्टर अमोल लहाने मित्र परिवारातर्फे आयोजित चिखली प्रीमियर लीग म्हणजे माजी आमदार आदरणीय राहुल भाऊ बोंद्रे चषक 2021 ही स्पर्धा।
यावेळी कटफटका चांगला आहे पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने धावतात परंतु चेंडू आणि क्षेत्ररक्षकामधली रेस ही चेंडू जिंकताना पाहायला मिळेल का हे बघण्यासारखं असेल आणि पंचांचा इशारा येईल 4 धावा चौकार. चौकार आले आहे या चेंडूवर त्यांनी धावसंख्या पोहोचली 13 धावा. ओ यावेळी जर बघितलं तर हा चेंडू दिशा भटकता आहेत सतीश. अतिरिक्त धावेनेची धावसंख्या वाढेल 14 धावा बिनगडी बाद. यावेळी लोअर फुलटॉस चेंडू आणि हा फटका जर चुकलाय परंतु त्या तरी सुद्धा एक धाव पूर्ण होईल धावसंख्या वाढेल. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आहे आणि धावसंख्या वाढते 15 धावा. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. प्रेक्षक हो आपण बघत आहात चिखली प्रीमियर लीग पर्व दुसरे या स्पर्धेचं आयोजन करत आहेत डॉक्टर अमोल लहाने मित्र परिवार. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक जे स्पॉन्सर केले डॉक्टर अमोल लहाने यांनी ते पारितोषिक आहे 55,555. द्वितीय पारितोषिक स्पॉन्सर केले आदरणीय सचिनदादा मोरे आणि भूषणजी भावसार साहेब यांच्या वतीने ते पारितोषिकाची राशी आहे 25,555. या स्पर्धेमध्ये ट्रॉफ्या ज्यांनी स्पॉन्सर केल्या ते म्हणजे सन्माननीय राहुलदादा सवडतकर ज्यांचा संघ मैदानामध्ये मात्र फायनलमध्ये पोहोचण्यासाठी कसरत करतो आहे 2 हात करतो आहे सरकार 11 संघासमोर. तसेच समता अर्बन चिखली यांच्या वतीने सुद्धा बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज करता ट्रॉफ्या स्पॉन्सर केल्यात. या सर्व दात्यांचा आम्ही आभार मानू आणि प्रत्येक सामन्याचा मॅन ऑफ द मॅच करता सन्माननीय सागरदादा जाधव आणि रमजानजी चौधरी यांच्या वतीने सुद्धा ट्रॉफ्या स्पॉन्सर केल्या आहेत. आपलं सुद्धा आम्ही आभार मानू. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि सन्माननीय खलीलजी बागवान साहेब या ठिकाणी ज्यांचा समालोचनाचा खूप मोठा अनुभव आहे त्यांना मी समालोचन कक्षामध्ये पुढचं समालोचन सांभाळण्याकरता आमंत्रित करतोय. धन्यवाद. आगे सर. पहले ओवर में जो रन है जो शुरुआत चाहिए पहले 2 पावर प्ले के जो ओवर होते हैं उसमें भरपूर बल्लेबाजी करनी चाहिए बल्लेबाजों ने. पहले ओवर में काफी सक्सेस और वाइट का इशारा आता हुआ एम्पायर विकास सर की ओर से इशारा आता है. इसे एक अतिरिक्त के साथ बढ़ता हुआ स्कोर 16 रन चलता हुआ ये दूसरा ओवर जिसकी पहली गेंद अभी फेंकनी होगी गेंदबाज को. मैं आपको बता दूं जिस तरह से पावर प्ले में बल्लेबाजी करनी चाहिए अगर जो बड़े स्कोर की तरफ जाना है तो इस 2 ओवर का इस 12 गेंदों का ज्यादा से ज्यादा फायदा उठाना चाहिए बल्लेबाज. लेकिन अब तक दोनों ही बल्लेबाज सफल होते हुए. और बहुत खूबसूरत गेंद. मैं कई दिनों से देखता आ रहा हूँ इस गेंदबाज को किस तरह की गेंदबाजी है मिश्रण भरी गेंदबाजी आउट स्विंग इन स्विंग दोनों ही प्रकार की गेंदबाजी करते हैं और अभी आपको देखने को मिला दोनों ही गेंदें बाहर निकली और बल्लेबाज पूरी तरह असफल रहे उसे खेलने में. और एक अच्छी कीपिंग का मुजाहरा यहाँ पर मुन्ना दादा सौड़तकर की ओर से जो शॉर्ट कीपिंग एक तेज गेंदबाज को करते हैं काफी काबिल तारीफ कीपिंग करते हुए यहाँ पे मुन्ना दादा सौड़तकर. फिर से गेंदबाज शिवाजी कॉलेज से गेंदबाजी का भार संभालेंगे. और अन्ना की इस बार गेंद ज्यादा बाहर निकली कवर के क्षेत्र में पॉइंट के तरफ से खेला है गेंद को और गेंद सीधी सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. एम्पायर विकास सर का इशारा आता हुआ 4 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 20 रन 20 पे पहुंचा स्कोर इस कवर बाउंड्री के साथ. एक अच्छी बल्लेबाजी दोनों बल्लेबाज छोटे कद के मूर्ति लहान पर कीर्ति महान दोनों बल्लेबाजी अभी तक अपनी टीम को सेमीफाइनल का बड़ा मुकाबला खेल रहे हैं. दोनों बल्लेबाजों से जो उम्मीद लगाए बैठे उस पर अब तक खरे उतरते हुए. अन्ना एक अच्छे गेंदबाज एक अनुभवी गेंदबाज तकरीबन 10 से 12 साल का अनुभव यकीनन होगा. एक अच्छे मैचेस एक अपनी ओर टर्न करते हुए हमने अच्छे मैचेस देखे उनके. काफी जो मैच नहीं जीतनी चाहिए वो मैच भी उन्होंने अपनी गेंदबाजी के बदौलत जिताए. कल भी अच्छा और फिर उसी तरह का शॉट लेकिन अच्छा प्रयास किया है फील्डर ने कवर के क्षेत्र में गिरते दूसरा चौका लगता बैक टू बैक बल्लेबाज के बल्ले से निकलता दूसरा चौका.
चारों ओर बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज अपने जौहर दिखाते हुए, इस बार जिस तरह की छोटी गेंद थी इस बार स्टंप के बाहर थी, पड़ने के बाद और बाहर निकली, उसे जैसा पूरा पावर प्ले का फायदा उठाते हुए बॉलर के फील्डर के सर के ऊपर से उठा दिया है 4 रनों के लिए। और इसे हल्के से कट किया है, लेकिन अच्छी शॉट टर्नमैन के खिलाड़ी और अपील होती हुई यहाँ पर, लेकिन एम्पायर का बेल्स की गिल्लियां जरूर उड़ी है लेकिन एम्पायर की उंगली उठी नहीं, तो यकीनन स्कोर इस 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 25 रन चलता हुआ है। दूसरा ओवर अन्ना जिसे पूरा कर रहा है, अन्ना ने जो पहली जो 2 गेंदें कराई थी काफी अच्छी गेंदें कराई थी, लेकिन उसके बाद जो 2 गेंदें ऑफ स्टंप के काफी बाहर थी उसे सही पनिश किया था बल्लेबाज ने। 2 बैक टू बैक 2 चौके लगाए थे कवर के क्षेत्र में, और इस 25 रन चलता हुआ है दूसरा ओवर। अन्ना शिवाजी कॉलेज से गेंदबाजी कर रहे हैं, जो गेंदबाज के लिए काफी लाभदायक होती है। ऐसे हल्के से शॉर्ट मिड विकेट के क्षेत्र में खेल के 1 रन हासिल किया, आंखों ही आंखों में इशारा हो गया और देखते ही देखते रन हमारा हो गया। राहुल दादा और शुभम पड़गान, इनकी दोस्ती की नज़र एक शेर कहूंगा कि चाहने वालों की मंजिल भी कड़ी होती है, हर मुलाकात मोहब्बत की घड़ी होती है, और वक्त मिले तो रिश्तों की किताबें पढ़ना। दोस्ती खून के रिश्ते से बड़ी होती है। अच्छी फील्डिंग, कई दिनों के बाद उतरे हैं ग्राउंड के अंदर राहुल सौड़तकर, और स्कोर पड़ता हुआ 26 रन, सॉरी 27 रन 2 ओवर की समाप्ति पर। पावर प्ले खत्म होता हुआ, जो सर्कल का जो नियम होता है वो खत्म होता है। स्कोर 2 ओवर की समाप्ति पर 27 रन। धन्यवाद डीजेकडनं सुद्धा सरकार संघासाठी सरकार नावाचं गाणं वाजवलं गेलं, ध्वनी लहरी त्यांच्याकडनं प्रसारित करण्यात आल्या आणि धावसंख्या आहे 2 षटक समाप्त, 27 धावा बिनगडी बाद, नाणेफेकी जिंकून प्रथम मात्र गोलंदाजीचा निर्णय झाला आरएस 11 संघाकडनं। सरकार 11 संघाच्या सलामीच्या फलंदाजांनी आपल्या संघाला चांगली सुरुवात दिली आहे। पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 16 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा वसूल केल्या आहेत। अण्णा आठवले यांच्या चेंडूवरती मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला होता अजय इंगळे यांच्याकडनं। अजय इंगळे यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना मात्र चिखली प्रीमियर लीग आयोजक परिवारातर्फे, डॉक्टर अमोल लहाने मित्र परिवारातर्फे आणि समस्त क्रिकेट रसिकांतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। अजय आज वाढदिवसाच्या दिनी खूप चांगला खेळ करतोय मैदानामध्ये, त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील, त्यांची ही खेळी आपल्या संघाला जिंकून देणारी ठरेल हीच आपण अपेक्षा करूया। 27 धावा धावफलकावरती आहेत, बिनगडी बाद, 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे। गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील गोलंदाज विशाल शेळके, संघाचे संघनायक, नेता, कर्णधार, तारणहार गोलंदाजी मार्कवरती आलेत। पहिला चेंडू मात्र डीप स्क्वेअर लेगला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील, 1 धाव पूर्ण होईल, चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी पाहायला मिळालंय। एका धावेबरोबर धावसंख्या वाढतेल 28 धावा। विशाल शेळकेने कालच्याही दिवसामध्ये फलंदाजीने खूप चांगली फलंदाजी केली होती, कर्णधार आहेत आणि आपल्या संघाला चांगल्या प्रकारे लीड ते करताना पाहायला मिळाले आहेत। सन्माननीय राहुल दादा सौडतकर यांचा हा संघ ते मात्र मैदानामध्ये आपल्या संघासाठी प्रतिनिधित्व करता आहेत। कर्णधार पद मात्र विशाल शेळके भूषवताना दिसत आहेत। 28 धावा धावफलकावरती आहेत, बिनगडी बाद, नाणेफेकी जिंकून प्रथम मात्र गोलंदाजी करतोय आरएस 11 संघ। दुसरा सेमीफायनल सामना आहे चिखली प्रीमियर लीगचा, यावेळी विजय बिट्रे, अपील आहे पंचांकडे आणि लाऊड अपील, विजय बिट्रेचा खेळ मात्र समाप्त होईल। मुन्ना सौडतकर यांचा चांगला झेल आणि विजय बिट्रेचा संपलाय खेळ। विजय बिट्रे बाद झाले आणि त्यानंतर मात्र संघाचे कर्णधार, नेता, तारणहार, दिशादर्शक, संकटातून काढणारा खेळाडू सागर जाधव मैदानामध्ये दाखल झाला आहे।
सागर जाधव सातत्याने खूप चांगलं परफॉर्मन्स राहिला आहे. चिखली टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूच्या नावाचा दबदबा आहे, परंतु आज तो दबदबा तो कायम ठेवेल का बघण्यासारखं असेल. 28 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी बाद. सागर जाधव पहिल्या चेंडूवरती फुल पॉवरफुल चेंडू मात्र डीप मिड विकेटच्या वरतून षटकार 6 धावा. पहिल्या चेंडूवरती पुल फटका पाहायला मिळतोय. सागर जाधवच्या बॅटमधून येणारा हा घणाघाती फटकार आणि षटकार पाहायला मिळतोय. विशाल शेळके यांच्यावरती आक्रमण झालंय. पुन्हा विकेट समोर टाकला चेंडू. लाऊड अपील आहे पंचांकडे, परंतु या अपील मध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी आणि पंचांनी नाकारलाय. धावसंख्या थांबली आहे 34 धावा. एक गडी बाद. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. या षटकाला पूर्ण करता आहेत विशाल शेळके, RS11 संघाचे कर्णधार. यावेळी जर पुन्हा बघितलं तर हा फटका चांगला आहे आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नसेल, चेंडू जाईल सीमापार. षटकार 6 धावा. कदम डेकोरेशनचे कर्मचारी, आपणास विनंती आहे की आपण डॉक्टर अमोल लहाने सरांची आपण संपर्क साधायचा आहे. कदम डेकोरेशनचे कर्मचारी, आपण डॉक्टर अमोल लहाने सरांशी संपर्क साधायचा आहे. धावसंख्या झाली या षटकाराबरोबर सागर जाधवच्या बॅटमधून येणारा फटका 40 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एक वेळ फटका चांगला आहे. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक नसेल आणि चेंडू मात्र जाईल सीमापार. चौकार 4 धावा. सागर जाधव ऑन फायर. धावसंख्या होईल या चौकाराबरोबर 44 धावा. एक गडी बाद. 3 षटकांचा आता खेळ समाप्त झालाय. आक्रमण केलंय सागर जाधवने. चौवेचाळीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. एक गडी बाद. 3 षटकांचा आता खेळ समाप्त झालाय. 44 धावा. एक गडी बाद. 3 षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आहे RS11 संघाचा आणि तो निर्णय मात्र या ठिकाणी जर बघितलं तर सरकार 11 संघाच्या फलंदाजांनी थोडासा अडचणीमध्ये आणलाय. RS11 संघाला विचार करायला त्यांनी भाग पाडलंय. अण्णा आठवडे येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. याही खेळाडूंनी इम्प्रेस करणारा खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून केलाय. प्रेक्षक हो, आपण बघत आहात स्वर्गीय दीपक सर सवडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ माजी आमदार आदरणीय राहुलभाऊ बोंद्रे चषक मध्ये चिखली प्रीमियर लीग 2021 ही स्पर्धा पर्व दुसरे या स्पर्धेचं आयोजन करतायत डॉक्टर अमोल लहाने मित्र परिवार. या स्पर्धेला विशेष सहकार्य डॉक्टर अमोल लहाने, सचिनजी मोरे, भूषणजी भावसार, सन्माननीय राहुलदादा सवडतकर यांचंही आहे. समता अर्बन चिखली यांच्याकडून सुद्धा महत्त्वाचं योगदान या स्पर्धेकरता. यामध्ये एक धाव पूर्ण होते. फलंदाजाच्या बॅटची कड होती आणि याचा फायदा घेतला 2 फलंदाजांनी. एक धाव पूर्ण झाली. धावसंख्या वाढेल. 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. एक गडी बाद. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. षटकाला पूर्ण करण्याची जबाबदारी एक अनुभवी खेळाडू अण्णा आठवडे यांच्या खांद्यावर टाकली आहे. विशाल शेळके यांच्या मागच्या षटकामध्ये आक्रमण केलं होतं सागर जाधव यांनी आणि तेच आता ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. अण्णा आठवडे एक नामवंत गोलंदाज आहे. व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे, वेग सुद्धा आहे आणि त्या वेगाचा वापर ते करतील का? यावेळी जर बघितलं तर फलंदाज सागर जाधव यांना हा चेंडू समजला नाही. पडल्यानंतर थोडासा किंचित वळण घेणारा हा चेंडू बाहेरच्या दिशेने आणि हा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. बघू शकता तुम्ही रिप्ले मध्ये. सागर जाधव मात्र जाग्यावरच उभं राहिलेत. धावसंख्या थांबली आहे 45 धावा. एक गडी बाद. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि या षटकाला पूर्ण करतायत अण्णा आठवडे. अण्णा आठवडे फलंदाजी असो किंवा गोलंदाजी, चांगल्या खेळाचं प्रदर्शन या खेळाडूकडून राहिलंय. यावेळी स्लॉट मधला चेंडू सागर जाधवच्या बॅट मधून चेंडू जाईल षटकाराच्या प्लॉट मध्ये. षटकार येतोय.
षटकार आलाय मागच्या चेंडूवरती सागर जाधव यांच्या बॅटमधून अण्णा आठवले यांच्यावरती आक्रमण झालंय. याही वेळी फटका चांगला आहे लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित येतील परंतु दो गेंदों का खेल अभी बाकी है. स्कोर है स्कोर है 55 रन. एक विकेट के नुकसान पर अन्ना है गेंदबाज और सागर जो पूरी अपनी लय में नजर आ रहे हैं, जो जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं, बड़े स्ट्रोक लगा के दर्शकों का मन जीत रहे हैं गेंद बल्लेबाज. यावेळी फटका चांगला आहे आणि क्षेत्ररक्षक डीप पॉइंटला त्यांच्याकडनं झेल सागर जाधवचा संपला खेळ आणि क्षेत्ररक्षकाने घेतला झेल. इस मैच का भरपूर आनंद उठाते हुए हमारे दोस्त मेरे साथ जो साथ में क्रिकेट खेले हैं, हमारे इरफान अली खान, शकील भाई, इजाज भाई, अजीम युवा कांग्रेस के उपाध्यक्ष जो होने वाले हैं, शहजाद अली खान. अच्छी गेंद यॉर्कर लाइन की गेंद थी, ऑन साइड में ढकेला डीप स्क्वायर लेग के क्षेत्र में के खिलाड़ी ने आके गेंद को फील्ड किया. तब तक एक रन के साथ अपना दोनों बल्लेबाजों ने छोर बदला. एक रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 56 रन 2 विकेटों के नुकसान पर. शुभम पड़गान और राहुल सौड़तकर के लिए जो मैंने शेर कहा था कि चाहने वालों की मंजिल भी खड़ी होती है, एक मुलाकात मोहब्बत की घड़ी होती है और वक्त मिले तो रिश्तों की किताबें पढ़ना. दोस्ती खून के रिश्ते से बड़ी होती है, दोस्ती खून के रिश्ते से बड़ी होती है. कि मैं मर जाऊं तो मेरी अलग पहचान लिख देना, लहू से मेरी पेशानी पे हिंदुस्तान लिख देना, लहू से मेरी पेशानी पे हिंदुस्तान लिख देना. एक बड़ा मुकाबला दूसरा सेमीफाइनल चलता हुआ यहाँ पर RS11 और सरकार 11 के बीच, दोनों ही बड़ी टीमें, बड़ा मुकाबला और चलता हुआ बड़ा आयोजन. सर्व प्लेयर्सना एक सांगू इच्छितो की आता जी मॅच चालू आहे सरकार 11 वर्सेस RS11 यामध्ये जो खेळाडू सध्या फलंदाजी करतोय अजय इंगळे भानखेडचा हा खेळाडू त्याचा आज वाढदिवस आहे. तर त्याला आयोजकांच्या वतीनं आणि संपूर्ण खेळाडूंच्या वतीनं व चिखलीकरांच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बर्थडे बॉय अजय इंगळे. बर्थडे बॉय अजय इंगळे यांच्या बॅटमधून पुन्हा एक वेळ फटका चांगला आहे आणि दरम्यानला क्षेत्ररक्षक चेंडू जाईल सीमारेषे पार. 4 धाबे करतात चौकार. या चौकाराबरोबर धावसंख्या वाढते. धावफलकावरती धावा आहेत 60 धावा 5व्या चेंडू मधल्या पहिल्या. या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती अजय इंगळे बर्थडे बॉय चौकार खेचलाय. पुन्हा एक वेळ चांगला फटका कव्हर ड्राईव्ह फटका आणि त्या ठिकाणी मात्र चुकी झाली आहे. गडी बाद होताना पाहायला मिळेल दीपक शिंदेच्या रूपाने. धावबाच्या स्वरूपात गडी बाद होताना त्या ठिकाणी धाव नव्हती आणि कॉलिंग व्यवस्थित नव्हती. अजय इंगळे आणि दीपक शिंदे यांच्याकडून तिसऱ्या विकेटचं पतन होते. सरकार 11 संघ आता अडचणीमध्ये सापडलाय. धावसंख्या आहे 60 धावा 3 गडी बाद.
राहुल सवडतकर यांच्या RS11 संघाने मात्र आता वापसी केली आहे. चुकी झाली आहे दीपक शिंदे यांच्याकडनं, कारण धाव नव्हती त्या दिशेला जर बघितलं तर, कारण शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षण करत होते राहुल सवडतकर आणि त्यांच्याकडनं चुकी नाही झाली आणि कॉलिंग नव्हती, कारण डेंजर एंडवर जर बघितलं तर अजयला जायचं होतं आणि त्यामुळे कॉल त्यांनी नाकारला होता. फटका चांगला आहे शॉर्ट थर्ड मॅनला, एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक धाव पूर्ण होते. धावसंख्या वाढेल एका धावेबरोबर 61 धावा. अमोल फसाटे आलेत नवीन फलंदाज. अमोल फसाटे गोलंदाजी करता ओळखले जातात, आज मात्र फलंदाजी त्यांना करावी लागेल. 61 धावा धावफलकावरती आहेत. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता विशाल शेळके यांच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आलाय निर्धाव. धावसंख्या थांबली आहे 61 धावांवर. 4.4 चेंडूचा खेळ आता समाप्त झालाय. पुन्हा एक वेळ विशाल शेळके, अमोल फसाडे यांच्याकरता पुन्हा एक वेळ बॅटवरती चेंडू व्यवस्थित आला नाही आहे. क्षेत्ररक्षक धावून येतील डीप स्क्वेअर लेगचे फाईन लेगला, तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण झाली. एका धावेवर फलंदाज समाधानी होते. लेग बायच्या स्वरूपात ही धाव पूर्ण होते. धावसंख्या वाढते 62 धावा 3 गडी बाद. 4.5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. या षटकामध्ये जर बघितलं तर खूप चांगली गोलंदाजी केली आहे विशाल शेळके यांनी. नक्कीच मागच्या षटकामध्ये आक्रमण केलं होतं सागर जाधव यांनी, परंतु या षटकामध्ये सरकार 11 संघाच्या फलंदाजांना बांधून ठेवलंय विशालने. याही वेळी जर बघितलं सन्मान देण्याचा प्रयत्न होता. बॅटची कड आहे, पॉइंटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. एक धाव पूर्ण होईल आणि षटकाची समाप्ती सुद्धा होईल. 5 षटक समाप्त. धावसंख्या आहे सरकार 11 संघ प्रथम फलंदाजी करताना 63 धावा 3 गडी बाद. आता येथून मात्र गेअर चेंज करण्याची गरज आहे सागर जाधव यांच्या सरकार 11 संघाला. थँक्यू डीजे. धावसंख्या झाली आहे 63 धावा. प्रेक्षक हो, आपण बघत आहात स्वर्गीय दीपक सर सवडकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित माजी आमदार सन्मान्य राहुलभाऊ बोंद्रे चषक म्हणजेच चिखली प्रीमियर लीग पर्व दुसरे या स्पर्धेचं आयोजन करतायत डॉक्टर अमोल लहाने मित्र परिवाराच्या वतीने. तसेच या स्पर्धेला विशेष सहकार्य आहे राजा शिवछत्रपती क्रीडा प्रतिष्ठान, अंकिता 11, युनिक स्पोर्ट चिखली यांच्या वतीने सुद्धा. आणि या स्पर्धेला स्पॉन्सर करतात डॉक्टर अमोल लहाने, सन्मान्य सचिनजी मोरे, आदरणीय भूषणजी भावसार, सन्मान्य राहुलदादा सवडतकर, तसेच समता अर्बन चिखली यांच्याकडून सुद्धा महत्त्वाचं योगदान आहे. सन्माननीय सचिनदादा बोंद्रे, आपणास विनंती आहे की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या आयोजकांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय सचिनदादा बोंद्रे, आपणास विनंती आहे की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा मैदानामध्ये सामना चांगला रंगतोय. सरकार 11 आणि SU11 संघ या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये एकमेकांशी 2 हात करताना पाहायला मिळतात. 63 ला 3 धावसंख्या आहे सरकार 11 संघाची. यानंतर सन्माननीय भगवान सर आपल्याशी समालोचन कक्षामध्ये जुळतायत. धन्यवाद सर. के 18 गेंदों का खेल बाकी, और जिस तरह से पहली गेंद पर बढ़िया कवर रहा है, डीप कवर के बाहर 4 रनों के लिए 4 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 67 रन चलता हुआ ये छठा ओवर. पहली गेंद पे करारा स्ट्रोक लगाया कवर के जानिब और 4 रन हासिल किए. और इस बार भी उसी तरह पे खेला गया शॉट, खिलाड़ी उस गेंद के नीचे लेकिन असफल रहे गेंद को फील्ड कर. बैक टू बैक दूसरा चौका आता हुआ बल्लेबाज के बल्ले से. कमाल की बल्लेबाजी मैं कह दूं आपको कि जिस तरह से जो कैप्टन सागर जाधव ने जो कहा था, जिसको इंटरव्यू लिया गया था टॉस के टाइम में कि हमारी टीम 100 का आंकड़ा पार करेंगी, लगभग उसी आंकड़े के हिसाब से बल्लेबाजी करते हुए सरकार 11. और इस बार फिर अब कॉस्टम के बाहर गेंद थी, इनको ड्राइव किया उसी के क्षेत्र में, लेकिन इस बार गेंद फील्ड कर ली गई और इससे 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर. बहत्तर रन चलता हुआ ये छठा ओवर जिसे पूरा कर रहे हैं शिवाजी कॉलेज से. गेंदबाज इस बार थोड़ी फील्ड में बदल करते हुए विकेट कीपर मुन्ना सवड़तकर, एक अच्छी बल्लेबाजी, एक बड़े स्कोर की तरफ बढ़ती हुई सरकार 11
जिस नाम से जानी जाती है उस तरह की बल्लेबाजी होते हुए मन अपील होती हुई, अपील अपील और अपील, और इस अपील का एम्पायर विकास सर पे कोई असर नहीं। मैं बता दूं आपको कि दोनों ही अनुभवी एम्पायर है। जो स्क्वायर लेग एम्पायर है हमारे ऋषिकेश सर, और जो मेन एम्पायर है वो है विकास सर। दोनों ही अनुभवी एम्पायर जो पुणे से बुलाए गए, जो टूर्नामेंट की जान होती है, वो डिसीजन के माध्यम से जो टूर्नामेंट खेला जाता है उस पर पूरे उतरते हुए दोनों ही एम्पायर। और इस बार अच्छी गेंद गेंद बाल बाल ऑस्ट्रम के बाहर थी, हल्के से कट किया और एक रन पूरा किया। दूसरा रन लेना चाहते थे लेकिन नाकामयाब रहे। इस एक रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 73 रन। अमोल कबूतरे वो जहाँ कहीं भी हो कमेंट्री बॉक्स में आए, आयोजकों की ओर से उनका भी हार्दिक स्वागत। सचिन बोंद्रे भी यहाँ हमारे कमेंट्री बॉक्स में बैठे, पवेलियन में बैठे। शहजाद अली खान, गणेश जी धुंधले जो एक अच्छे संचालन करते हैं, इनका सभी का कमेंट्री टीम की ओर से और आयोजकों की ओर से हार्दिक स्वागत। हमारे वकील साहब ननई सर, और इस बार गेंद को ऑन ड्राइव किया मिड ऑन के क्षेत्र के अंदर, एक रन पूरा किया। दूसरा रन लेना चाहते हैं, दूसरा रन भी पूरा किया लेकिन अपील होता है और एम्पायर का इशारा आता हुआ रनआउट के रूप में गिरता हुआ ये विकेट RS11 का। अच्छी फील्डिंग यहाँ पर और अच्छा थ्रो और अच्छी विकेट कीपिंग की यहाँ पर मुन्ना सवड़तकर ने, और अपनी टीम को विकेट दिलाया रनआउट के रूप में। और स्कोर है 74 रन। पप्पू चौहान है नए बल्लेबाज। अमोल कबूतरे जी यहाँ पे कमेंट्री बॉक्स में आए हैं, तो आयोजकों की ओर से और हमारी टीम की ओर से उनका भी हार्दिक स्वागत। पप्पू चौहान काफी सीनियर खिलाड़ी और काफी अनुभव, लेफ्ट आर्म बल्लेबाजी करते हैं, बड़े हिट लगाने में माहिर है, क्योंकि मेरे साथ कई बार क्रिकेट खेल चुके हैं वो। इस ओवर में बची हुई गेंदें, गेंदबाज तैयार है और बल्लेबाज भी तैयार। दूसरा सेमीफाइनल चलता हुआ, पहले जो टीम है जो क्वालिफाई कर चुकी है फाइनल में वो RB11 है। इस ओवर के बाद और दो गेंदें, 2 ओवर का खेल आना बाकी। ये बड़ा टूर्नामेंट चलता हो स्वर्गीय दीपक सर सवड़तकर इनकी याद में रखा गया ये माजी आमदार राहुल बोंद्रे चषक, और इसका चलता हुआ दूसरा सेमीफाइनल। एक बड़ा मुकाबला, थोड़ा सा एक अच्छा वातावरण क्रिकेट के लिए। और इस बार अच्छी गेंद, नो बॉल का इशारा आता हुआ एम्पायर विकास सर का फ्री हिट होंगी अगली गेंद। जो गलती होती है गेंदबाज से, यही गलती का खामियाना भुगतना होगा गेंदबाज को फ्री हिट के रूप में। स्कोर बढ़ता हुआ 75 रन, 75 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स। इस टूर्नामेंट के माध्यम से बड़े मुकाबले यहाँ हमें देखने को मिले। चलता हुआ ये लाइव यूट्यूब लाइव टूर्नामेंट्स, जिसका भरपूर आनंद उठाते हुए यहाँ पर। और इस बार फ्री हिट की जो गेंद थी उसे पर्याय नहीं किया बल्लेबाज ने, हल्के से ऑन ड्राइव किया है, एक रन पूरा किया। दूसरा रन लेना चाहते थे, एक रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 76 रन। और अब पप्पू चौहान स्ट्राइक के ऊपर, लेफ्ट आर्म बल्लेबाज, बड़े हिट लगाने में काफी माहिर बल्लेबाज, अपनी बल्लेबाजी से जाने जाते हैं। कई बार उन्होंने ये स्टैंड के ऊपर से, जो स्वर्गीय शहीद कैलाश भारत पवार स्टैंड के ऊपर से कई बार 6 लगाए हैं। चलता हुआ है दूसरा सेमीफाइनल, उसकी ये पहली इनिंग जिसका स्कोर है 76 रन। पहले बल्लेबाजी RS11 पहले टॉस जीत के पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया, और सरकार 11 ने जो टारगेट जो उनके कप्तान ने बताया था 100 का लक्ष्य हम जरूर देंगे, उसी के लगभग आसपास आते हुए ये सभी बल्लेबाज। और अच्छी गेंद पप्पू चौहान के बल्ले से, मैं पहले ही बताया था कि पप्पू चौहान बड़े हिट लगाने में माहिर, और पहली ही गेंद पे करारा सिक्सर सीधा कमेंट्री बॉक्स में आके गिरा।
और इस छक्के के साथ बढ़ता इस पप्पू चौहान के छक्के के साथ बढ़ता हुआ स्कोर 82 रन, 82 रन लॉस ऑफ 3 विकेट। और इस ओवर के बाद और इस बार शॉर्ट गेंद, छोटी गेंद थी, गेंद को खेला है मिड विकेट के क्षेत्र में, 1 रन पूरा किस 1 रन के साथ बढ़ता हुआ इसको 83 रन चलता हुआ है 7 ओवर जिसे पूरा कर रहा है गेंदबाज शिवाजी कॉलेज एंड से। सगळ्या टीमना एक विनंती आणि सूचना की काल जे मॅचेस झाले त्या सगळ्या मॅचचा प्राइज सेरेमनी आपण आमचा लहान भाऊ प्रसाद ठेंग याचं जे अपघाती मृत्यू झाला त्या मृत्यूच्या कारणामुळे आपण तो प्राइज सेरेमनी कॅन्सल केलेला आहे। तो प्राइज कालचा प्राइज डीजे 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 सगळ्या टीमना ती एक विनंती की आपण जो काल प्राइज सेरेमनी ठेवला होता तर तो प्राइज सेरेमनी आपण आमचा लहान भाऊ प्रसाद ठेंग याच्या अपघाती मृत्यूमुळे तो प्राइज सेरेमनी आपण कॅन्सल केलेला आहे। तर कालच्या मॅचेसचा कुठलाही मॅन ऑफ द मॅच कोणालाही दिला जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी। और ये कैच छोड़ दिया यहाँ पर, स्क्वायर लेग के क्षेत्र में खेला था गेंद को और ओवर की समाप्ति 7 ओवर, अभी भी एक गेंद आनी बाकी है और स्कोर 90 रन। यकीनन मैं पहले बता चुका हूं आपको, ये जो सागर जादव ने जो टारगेट बताया था 100 के आसपास हम टारगेट रखेंगे, 90 रन है, 11 रन अपने टारगेट से दूर है जो लक्ष्य रख के उन्होंने। और रिवर्स स्वीप लेकिन सही तरीके से गेंद बल्ले पे नहीं आई, अपील यहाँ पर और 22 के रूप लेग 22 के रूप में आता है रन, एक से एक अतिरिक्त के साथ बढ़ता हुआ इसको 90 रन। और 6 गेंदों का खेल आप बाकी है देखना, 6 गेंदों में पप्पू चौहान और जो उनके साथ में बल्लेबाज है किस तरह से बल्लेबाजी करते हैं और अपनी टीम को बड़े से बड़ा स्कोर लगाने में कामयाब करते हैं। चलता हुआ ये माजी आमदार चषक राहुल वो बोंद्रे, जो भी टूर्नामेंट यहाँ खेले गए आमदार चषक के माध्यम से वो काफी सक्सेसफुल टूर्नामेंट हुए, काफी मेहनत लिए सभी आयोजकों ने यहाँ पर इस ग्राउंड के ऊपर। आपने देखा होगा कि दोनों ही इस ग्राउंड की आउटफील्ड काफी तेज है, बल्लेबाजी के लिए काफी लाभदायक होती है। और स्कोर है और 6 गेंदों में अन्ना है गेंदबाज, और ऑन साइड में ढकेला शॉर्ट स्क्वायर लेग के क्षेत्र में, स्क्वायर लेग एम्पायर के पास गेंद को फील्ड कर लिया गया और 1 रन से 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 91 रन, 91 रन लॉस ऑफ। अब पप्पू चौहान स्ट्राइक पे बची हुई 5 गेंदों पर किस तरह से बल्लेबाजी करते हैं यहाँ पर पप्पू चौहान देखना है। प्रदीप एक अनुभवी गेंदबाज है जो आखिरी में जो लगभग 6वां 7वां ओवर करता है, वो काफी अनुभवी बल्ले वो गेंदबाज को ही गेंदबाजी दी जाती है, जो भरोसेमंद गेंदबाज होते हैं उसी में से एक प्रदीप। और प्रदीप किस गेंद को पप्पू ने खेल दिया है, गेंद स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। खूबसूरत बल्लेबाजी पप्पू चौहान के बल्ले से निकलता हुआ ये पहला चौका। स्कोर डीजे स्कोर बढ़ता हुआ 95 रन, 95 रन और अभी भी 4 गेंदों का खेल आना बाकी। देखा 4 गेंदों में किस तरह से बल्लेबाजी करते पप्पू चौहान, सरकार 11 एक बड़े स्कोर की ओर। और फिर से गेंद, इस बार अच्छी गेंद, आगे आके अपना कदमों का इस्तेमाल किया, गेंद को बड़ी हिट लगाना चाहते थे ऑन साइड में, गेंद उनके बल्ले के करीब से होती हुई विकेट कीपर मुन्ना सौलत करके गलत में कोई रन नहीं, स्कोर थमा हुआ 95 रन, 3 गेंदों का खेल आना अभी भी शेष। और इस बार
थोड़ी ओवर पिच गेंद थी, गेंद को हल्के से ड्राइव किया है लॉन्ग ऑन के क्षेत्र में और 1 रन हासिल किया। इस 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 96 रन। 2 गेंदों का खेल अभी भी बाकी। इस दूसरे सेमीफाइनल की पहली इनिंग, सरकार 11 टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए। इस- और इस बार उठा के खेला है गेंद को खिलाड़ी उस गेंद के नीचे, लेकिन गेंद काफी उनके इससे दूर थी और इस 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 97 रन, 97 रन और आखिरी गेंद इस मैच की, इस इनिंग की। और असफल रहे और स्कोर 97 रन। मैं आपको बता दूं कि 97 रन बनाए यहाँ पर सरकार 11 ने टॉस जीत के, टॉस हारने के बाद, और जो लक्ष्य रखा RS 11 के लिए वो 98 रन का। जय दादा बोंद्रे, सरकार 11 स्पॉन्सर। स्वर्गीय दीपक सर सवडतकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे चषक 2021 सीझन 2शुभम पडगाण, जिल्हा सरचिटणीस युवक काँग्रेस यांना विनंती त्यांनी मंचकावर यावं. शुभम पडगाण.
किशोर कुहिटे, ग्राउंडच्या आतमध्ये ती लहान मुलं आहेत त्यांना सूचना, चला ग्राउंडच्या बाहेर व्हा. बाबा काझी, जय बोंद्रे, सचिन मोरे यांचं आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत. किशोर भाऊ कोहिटे, एक युवा नेतृत्व किशोर भाऊ कोहिटे. किशोर भाऊ खुर्ची तिथेच ठेवा, खुर्ची कुठे हलू नका. तालुका काँग्रेस कमिटीचे विधी सेलचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट दिनेशजी जपे साहेब यांचं सुद्धा आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. ग्राउंडच्या आतमध्ये जे चिमुकले आहेत त्यांना विनंती, आपण ग्राउंडच्या बाहेर व्हावं. अवघ्या काही वेळामध्येच या ठिकाणी मॅच सुरू होणार आहे. प्रेक्षक हो, पुन्हा एक वेळ आपलं स्वागत आहे. चिखली प्रीमियर लीग पर्व दुसरे स्वर्गीय दीपक सर सवडतकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित माजी आमदार आदरणीय राहुलभाऊ बोंद्रे चषक 2021 या स्पर्धेचं आयोजन करतायत डॉक्टर अमोल लहाने मित्र परिवार. विशेष सहकार्य आहे राजा शिवछत्रपती क्रीडा प्रतिष्ठान, अंकिता 11 इनिंग स्पोर्ट क्लब चिखली. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे जे स्पॉन्सर केले डॉक्टर अमोल लहाने यांच्या वतीने. पारितोषिक रक्कम आहे 55,555. द्वितीय पारितोषिक आहे सन्माननीय सचिनदादा मोरे आणि भूषणजी भावसार यांच्या वतीने. पारितोषिकाची रक्कम आहे 25,555. सन्माननीय राहुलदादा सवडतकर यांच्या वतीने भव्य दिव्य ट्रॉफी या स्पर्धेला स्पॉन्सर केल्यात. त्यानंतर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीज करता समता अर्बन चिखली यांच्याकडून विशेष ट्रॉफ्या आणि पारितोषिका आहेत. त्यानंतर प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला सागर जाधव, जावेद चौधरी यांच्याकडून ट्रॉफ्या आहेत. इमर्जिंग प्लेअर करता सन्माननीय रमजान भाई चौधरी यांच्याकडून सुद्धा ट्रॉफ्या आहेत. या सर्व दात्यांचा आम्ही आभार मानू. मैदानामध्ये दुसरा सेमीफायनल सामना चालू आहे आणि दुसऱ्या डावाचा खेळ आता चालू होईल. संघर्षाचा शंखनाद करण्यासाठी, आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी RS11 संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दिसते. मुन्ना सवडतकर, डॉक्टर मुन्ना सवडतकर फलंदाजी करता. ऑन स्ट्राइक पहिला चेंडू डीप स्क्वेअर लेगला खेळून काढला. क्षेत्ररक्षक नसेल, डीप स्क्वेअर लागला. चेंडू जातोय सीमा रेषेच्या दिशेने आणि चौकार प्राप्त होईल. पहिल्या चेंडूवरती येतात 4 धावा. हॅलो, पुढील मॅचेस कॉमेंट्री करण्यासाठी आमचे मार्गदर्शक खलीलजी बागवान. चौकार येतो या चेंडूवरती. मुन्ना सवडतकर यांच्या बॅटमधून येणारा हा चौकार आणि संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार मुन्ना सवडतकरच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती अमोल फसाटे यांच्यावरती आक्रमण झालंय. यावेळी जर बघितलं फ्लिक्स फटका चांगला आहे, डीप इंटू विकेटला क्षेत्ररक्षक. चेंडू मात्र सीमापार, चौकार फरार. आणि मुन्ना सवडतकर यांची फिटनेस जर बघितली तर गेल्या काही काळामध्ये त्यांनी 38 किलो वजन कमी केलं अशी माहिती बागवान सर आम्हाला देत आहेत. खूप कठीण असतं अशा प्रकारे, कारण आपण 1-2 किलो वजन कमी करू शकत नाही. ते मात्र मुन्ना सवडतकर यांनी तब्बल 38 किलो वजन कमी केले आहे. खरंच त्यांच्या फिटनेसचं मी कौतुक करतोय आणि आज त्या फिटनेसची फटकेबाजी मैदानामध्ये चौफेर पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवरती बॅक टू बॅक चौकार आले आहेत. धावसंख्या आहे 8 धावा. अमोल फसाटे यांच्यावरती आक्रमण झालंय. यावेळी समोर टाकला फटका, इनसाइड आउट खेळण्याबद्दल करण डुकरे चेंडूच्या दिशेने आणि झेल पकडलाय त्यांच्याकडनं. मुन्ना सवडतकरचा खेळ मात्र समाप्त झालाय. मुन्ना सवडतकर बॅक टू द पवेलियन.
विजय नक्कीच मैत्री करायला आम्हाला जमतं हे अमोल लहाने यांच्याकडनं पाहायला मिळालंय. जावेद चौधरी यांनी टाकलेला एक शब्द, मला स्पर्धा घ्यायची आहे, आणि ती स्पर्धा इतक्या भव्य दिव्य स्वरूपात डॉक्टर अमोल लहाने यांनी घेऊन दाखवले आहे. त्याच ध्वनी लोहरी आता प्रसारित होतो. त्या जावेद चौधरी आणि अमोल लहाने यांच्या मैत्रीला आमचा सादर सलाम आहे. विदर्भाच्या टेनिस क्रिकेटमध्ये ही मोठी स्पर्धा आहे आणि लोकप्रियतेचं शिखर या स्पर्धेने विदर्भामध्ये गाठलं आहे. आज विदर्भाच्या नजरा चिखली प्रीमियरवरती आहेत. चिखली प्रीमियर लीग ही स्पर्धा चर्चेचा विषय बनली आहे. दुसरा सेमीफायनल सामना, दुसरा डाव या सेमीफायनलचा चालू आहे. आव्हान असणार आहे ते म्हणजे RS11 संघासमोर सरकार 11 संघाचं. सागर जाधव संघाचा करदार मैदानामध्ये कसरत घेतोय आपल्या संघाला जिंकवून देण्यासाठी. यावेळी पुन्हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येताना दिसत आहे. 2 क्षेत्ररक्षक, कॉलिंग चुकीचं होतं परंतु सुद्धा झेल समाप्त झाला. विकेटचं पतन होईल. तालुका काँग्रेस कमिटीचे विधी सेलचे तालुका अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आदरणीय ॲडव्होकेट दिनेशजी जप्पे साहेब यांचं आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. दुसऱ्या चेंडूवरती बॅक टू बॅक 2 गडी बाद झाले आहेत. सर, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आणि ते बॅक टू बॅक 2 चेंडूवरती पाहायला मिळत. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले आणि दुसऱ्या 2 चेंडूवरती 2 गडी बाद केले अमोल फसाटीने. क्रिकेट हा असा खेळ कधी कोणाला हिरो तर कधी कोणाला झिरो बनवतो. बिल्कुल सही कहा है आगे सर आपने. ये क्रिकेट जो है एक अनिश्चितताओं का खेल है, आखिरी गेंद तक कुछ कहा नहीं जा सकता, लेकिन जिस तरह से गेंदबाजी कर रहे हैं जिस वक्त हैड्रिक के ऊपर है गेंदबाज और नए बल्लेबाज, बड़ा नाम क्रिकेट का राहुल सवड़तकर, और स्ट्राइक के ऊपर जो बल्लेबाज है, देखना है अपनी गेंदबाज हैड्रिक लेने में कामयाब होते हैं या बल्लेबाज हैड्रिक बचाने में कामयाब होते हैं. नक्कीच या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक नोंदवू शकतात गोलंदाज अमोल फसाटे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले, नंतरच्या 2 चेंडूवरती त्यांनी ज्या प्रकारची वापसी केली आहे. सरकार 11 संघाने या सामन्यामध्ये आता वापसी करतायत. सागर जाधव यांच्या नेतृत्वाचं मी वारंवार का कौतुक करतोय, त्यांनी याही सामन्यामध्ये आपल्या गोलंदाजाला सांगितलंय. रिवर्स आहे, फटका पुन्हा एक वेळ हवेमध्ये फसला, परंतु यावेळी मात्र चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक होते लॉंग ऑनला आणि ते मात्र धावून जातील. तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण झाली, हॅट्रिक वाचली. धावसंख्या वाढेल. 9 धावा 2 गडी बाद. पहिल्या षटकामधला आता शेवटचा चेंडू बाकी असेल. सर, हा सुद्धा रिक्सी फटका होता विशाल शेळके यांचा आणि याही फटक्यावर काहीही होऊ शकलं असतं. बिल्कुल, जिस तरह से शॉट था वो रिस्की शॉट था. अगरचे फील्डर उस गेंद के नीचे आ सकते तो यकीनन गेंदबाज अपने हैड्रिक करने में कामयाब होते. इस मैच का जो आनंद उठा रहे हैं वो हमारे शहजाद अली खान, इरफान अली खान, शकील भाई, अज्जू भाई और हमारे लोकप्रिय, और इस बार उठा के मारा है राहुल दादा सवड़तकर ने. देखना है आणि करण डुकरे यांचा झेल अरे मात्र चांगल्या बळा प्रकारे wicket. पाहायला मिळतोय. करण डुकरे, खूप चेस होती त्यांच्याकरता आणि त्यांच्याकडनं झेल पाहायला मिळाला. मैदानामध्ये करण डुकरेने चांगला झेल पकडला, परंतु आता तुम्ही बघू शकता मैदानामध्ये अली जे मात्र ग्राउंड्समॅनचं काम करतोय आणि तो स्क्रीनवरती आहे. या खेळाडूचं, या युवकाचं, या पाल्याचं या ठिकाणी जर बघितलं तर चांगलं योगदान राहिलं आहे या स्पर्धेकरता. तो आतापर्यंत स्क्रीनवर होता, ज्याचं नाव होतं अली. हा चिमुकला क्रिकेटवर खूप प्रेम करतोय आणि क्रिकेटसाठी त्याचं योगदान या स्पर्धेकरता खूप मोलाचं राहिलं आहे. भगवान सर, जी हाँ, काफ़ी दिनों से मेहनत करते हुए अली यहाँ पर, लेकिन क्रिकेट में अगर कहा जाए तो जिस तरह से गेंदबाजी कर रहे हैं सरकार 11 के सभी गेंदबाज, तो देखिए पावर प्ले के अंदर 3 विकेट लेके यकीनन अपनी इस मैच में पकड़ बना लिए, अपना फाइनल में जाने का रास्ता तय करने काफ़ी आसान कर दिया है, क्योंकि बड़ी बड़ी विकेटें गिरी है. 3 मुन्ना सवड़तकर, राहुल सवड़तकर, एक विकेट जो गिरा है वो तीनों ही बड़े विकेट थे. एक बड़ी विकेट का पतन हुआ. अब अन्ना है बल्लेबाजी ऊपर, एक हरपन मौला खिलाड़ी अन्ना ने गेंदबाजी तो अच्छी की, लेकिन बल्लेबाजी भी उसी तरह की करनी होगी.
बढ़िया गेंद इस बार बल्ले का बारी किनारा लेती हुई गेंद और ये चौथी विकेट का पतन होता हुआ यहाँ पे RS11 का। डीजे डीजे और सिर्फ 9 रन के ऊपर अपना चौथा विकेट खोया है RS11 ने। कमाल की गेंदबाजी करते हुए गेंदबाज इस बार जो गेंद पड़ के बाहर निकली समझ भी नहीं पाए अन्ना, और गेंद ने बल्ले का बाहरी किनारा लिया और विकेट कीपर सागर यादव जो ऑलराउंडर परफॉर्मेंस दे रहे हैं यहाँ पे, गेंदबाजी भी काफी अच्छी करते हैं, बल्लेबाजी अच्छी की और विकेट कीपर का विकेट कीपिंग का भी अच्छा मुजाहरा करते हुए, और इस विकेट का जो श्रेय जाता है वो ज्यादा गेंदबाज के साथ साथ विकेट कीपर को भी जाता है। नक्कीच सर, अजय इंगळेने हा ब्रेक थ्रू पुन्हा एक वेळ मिळवून दिला दुसऱ्या षटकामध्ये। गडीबाद होण्याचा क्रम चालू आहे RS11 संघाचा। अजय इंगळेने पहिल्या डावामध्ये चांगली खेळी आपल्या संघाकरता साकारली आणि हा बड्डे बॉय गोलंदाजीमध्ये पहिल्याच चेंडूवरती गडीबाद करून दाखवतोय। आज त्याचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचं गिफ्ट मात्र तो आपल्या संघाला देताना दिसतोय सर। फिर से तैयार गेंदबाज और उनका सामना करेंगे और बढ़िया गेंद इस बार भी टप्पा गिर के बाहर निकली, इनको हल्के से कट करना चाहते थे लेकिन सीधी विकेट कीपर के दस्तानों में भी नहीं आई, गेंद स्लिप के क्षेत्र में गई और कोई रन नहीं बना, स्कोर थमा हुआ। 9 रन 4 विकेटों के नुकसान पे चलता हुआ ये दूसरा ओवर। कमाल की गेंदबाजी करते हुए सरकार 11 में, पहले बताया था सर आपको कि रायगढ़ 11 को 27 रनों में रोका था इस टीम ने और यही गेंदबाजों ने। अच्छी गेंद इस बार ऑन ड्राइव करना चाहते लेकिन फिर भी सही तरीके से गेंद बल्ले पे नहीं आया, गेंद को खेला है स्क्वायर लेग के क्षेत्र में, 1 रन पूरा किया, दूसरा रन भी बल्लेबाजों ने पूरा किया, 2 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 11 रन 4 विकेटों को नुकसान पे चलता हुआ दूसरा ओवर। पावर प्ले इस ओवर के बाद पावर प्ले हट जाएगा लेकिन काफी महत्वपूर्ण 4 विकेटें खो चुकी है यहाँ पे RS11 और बड़ी बड़ी विकेटें खो, यकीनन दबाव इन दोनों बल्लेबाजों को अच्छी साझेदारी करनी होगी अगर इस मैच में बराबरी में और इस मैच को जीतना है तो। फिर से खूबसूरत गेंद और बाहर की तरफ निकली, सीधी विकेट कीपर के दस्तानों में, स्कोर थमा हुआ 11 रन 4 विकेटों के नुकसान पे। काफी विकेटें खो दी है अपनी RS11 ने, बड़े बड़े बल्लेबाज पवेलियन में आ चुके हैं। चलता हुआ टूर्नामेंट 2021 का स्वर्गीय दीपक सर सौड़तकर की याद में रखा गया है टूर्नामेंट और इस बार गेंद को खेला है लेकिन वह खिलाड़ी कोई मौजूद नहीं, गेंद कवर के ऊपर से खेला है, मिड ऑफ के क्षेत्र में जाती हुई गेंद मिड ऑफ के ऊपर से 4 रनों के लिए गेंद बाउंड्री लाइन के बाहर। तीसरा चौका बल्ले से निकलता हुआ इस इनिंग का। इस 4 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 15 रन चलता हुआ है दूसरा ओवर जिसे पूरा कर रहे हैं, जो 112 के ऊपर चाहिए, रिक्वायर 100 जो है, स्कोर 15 रन 4 विकेटों को नुकसान पे RS11 चिखली। यॉर्कर लाइन की गेंद थी, गेंद को हल्के से कवर के क्षेत्र में खेला और अपील हुई यहां पर और आउट। 5वीं विकेट का पतन होता हुआ यहां पर।
अर्धा संघ आता सर मैदानाच्या बाहेर आहे. आर्यस इलेव्हन संघाचा धाव संख्या आहे 15 धावा 5 गडी बाद. अडचणी वाढल्या या ठिकाणून पारी बिल्डअप करण्याची गरज आहे आर्यस इलेव्हन संघासाठी. अण्णा आटोळे, मुन्ना सवलतकर, राहुलदादा सवलतकर, अजय ने मात्र जर बघितलं अजय आणि गोलंदाजी करता आले होते पहिल्या षटकामध्ये. अमोल फसाटे यांनी काय झटके दिले आहेत आपल्या संघाला मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी भाग पाडला आहे. सरकार इलेव्हन संघ सर थोडंसं पारडं जड आहे त्यांचं या सामन्यामध्ये आता. बिल्कुल सही कहा है आपने, क्योंकि गेंदबाजी काफी मजबूत है उनकी। जिस तरह से बल्लेबाजी की है बल्लेबाजों ने, उसी तरह पे खरे उतरते हुए सभी गेंदबाज। 5 विकेट गिर चुके हैं इस वक्त और स्कोर है केवल 15 रन। और जो भरोसे के बल्लेबाज होते हैं, जो अपनी इनिंग को टारगेट की ओर ले जा सकते हो, बल्लेबाज सब पवेलियन में लौट चुके हैं। एक बड़ी साझेदारी, बड़े स्ट्रोक की जरूरत है यहाँ पर इस वक्त RS11 को। और इस बार अच्छा शॉट है और ये 6ठी विकेट का पतन होता हुआ यहाँ पर। जावेद भाई चौधरी कृपया समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. तीन 353 किशोर कोयते, उनका भी कमेंट्री टीम की ओर से, आयोजकों की ओर से हार्दिक स्वागत। और एक हाजिरी लगाने का काम शुरू किया है यहाँ पर RS11 के सभी बल्लेबाजों ने, वे हाजिरी लगा के पवेलियन की तरफ जा रहे हैं। और इस बार भी गेंद हवा में, खिलाड़ी उस गेंद के नीचे और 7वीं विकेट का पतन। स्कोर है 15 रन। काबिल तारीफ गेंदबाजी कर रहे हैं सभी यहाँ पे। सरकार 11 है, बड़ी टीम है यहाँ पे। मुझे मेरे सहयोगी कमेंटेटर RJ आगे सर ने बताया कि काफी तगड़ी टीम है यहाँ पे सरकार 11, और जिस उसी तगड़े के हिसाब से, अपने नाम के हिसाब से गेंदबाजी करते हुए सिर्फ तीसरा ओवर शुरू और स्कोर है 15 रन 7 विकेटों के नुकसान पर, और यकीनन जीत का रास्ता तय करती हुई यहाँ पर सरकार 11। असलम भाई सैलानी इनका इस टीम को चलाने में काफी बड़ा सहयोग रहा है। बहुत बढ़िया गेंद, इस बार टप्पा गिर के बाहर निकली, यानी विकेट कीपर के दस्तानों में। स्कोर थमा हुआ 15 रन। चलता हुआ तीसरा ओवर। 3 विकेट। जो बड़े बल्लेबाज, जो भरोसे के बल्लेबाज है, वो पवेलियन में आ चुके हैं। जो बड़े दर्शक आशा लगाए बैठे थे रोमांचकारी मैच देखने की, उन दर्शकों की आशाओं पे पानी फिरता हुआ। खूबसूरत गेंद, इस बार चेंजअप पेश किया गेंद को, और गेंद उनके बल्ले के करीब से होती विकेट कीपर के दस्ते। अच्छी लेंथ लाइन, एक नफीतुली गेंदबाजी करते हुए गेंदबाज ने यहाँ पर, और अपनी दर्शकों का दिल जीतते हुए जिस तरह से बल्लेबाजी से असफल रहे बल्लेबाज, लेकिन गेंदबाज काफी सफल रहे अपनी गेंदबाजी में। और अमोल फसाटे क्या 5 विकेट हो चुके हैं यहाँ पर उन्होंने, और ये छक्के के रूप में अंपायर सर का इशारा आता हुआ है। 6 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 21 रन 7 विकेटों के नुकसान पर। अमोल फसाटे यांचा स्पेल समोर झालाय, परंतु त्यांनी आपल्या स्पेलमध्ये संघासाठी 5 गडी बाद करून दिले आहेत.
अमोल फसाटे यांनी आपल्या स्पेलमध्ये आतापर्यंत सर 5 गडी बाद केले आहेत. एक चेंडू या षटकामधला बाकी असणार आहे, पण तो 5 गडी बाद करणं खास करून 8 षटकांच्या सामन्यात यामध्ये तुम्हाला 12 चेंडू मिळतात आणि 12 पैकी तुम्ही 5 चेंडूवरती गडी बाद करता आहात. खूप मोलाची कामगिरी आज अमोलने सेमीफायनलच्या या सामन्यामध्ये केली आहे. दुसरा सेमीफायनलचा हा सामना. असं करणारा तो दुसराच खेळाडू आहे. याच्या आधी अनंता जाधव यांनी अशी कामगिरी केली होती. त्यांनी 5 गडी बाद केले होते या स्पर्धेमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये, आणि आज अमोल फसाटेने ती कामगिरी आपल्या नावावर केली आहे. यावेळी फटका चांगला आहे फाईन लेगच्या दिशेने. लॉंग लेगला मात्र क्षेत्ररक्षक नसेल आणि चेंडू जाईल सीमारेषे पार चौकार. बॅक टू बॅक षटकार आणि चौकाराने समीकरण बदललंय अमोलचं. जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं इस वक्त उसी तरह के स्ट्रोक लगाने होंगे इस मैच के अंदर, अगरचे जीत के करीब जाना है तो, क्योंकि स्कोर लक्ष्य काफी बड़ा है। जो टारगेट है वो 97 रन का है। इस ओवर के बाद बाकी के बचे हुए ओवरों में इस तरह से ही बल्लेबाजी करनी होगी बल्लेबाजों को। और फिर से गेंद को खेल दिया और फिर गेंद स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। 4 रन, बैक टू बैक, 1 सिक्सर और 2 चौके निकलते हुए बल्लेबाज के बल्ले से, और स्कोर बढ़ता हुआ 29 रन 7 विकेटों के नुकसान पे। तकरीबन 14 रनों की साझेदारी इन दोनों बल्लेबाजों को भी, और 14 रन इसी बल्लेबाज के बल्ले से निकले, एक छक्का और 2 चौकों के रूप में। इसी तरह से अगरचे स्ट्रोक लगते रहे, बल्ले पे गेंदें आते रही, तो क्रिकेट एक अनिश्चितताओं का खेल है, कुछ कहा नहीं जा सकता आखिरी गेंदों तक। और फिर से गेंद को ऑन साइड में खेला है, लेकिन गेंद सही तरीके से बल्ले पे नहीं आई, और डीप मिड विकेट के क्षेत्र के खिलाड़ी ने आके शॉर्ट मिड विकेट के क्षेत्र में गेंद को फीड किया, और 1 रन के साथ दोनों बल्लेबाजों ने अपना छोर बदला। इसे 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 30 रन। सर ज्या प्रकारे आता धावा येत आहेत, आघाडीच्या फलंदाजांनी घाई केली असं म्हणायला हरकत नाही, कारण जे आता धावा तर स्कोरबोर्डवर लागल्या 30 धावा आहेत, 7 गडी बाद, आणि चौथ्या षटकांचा खेळ आहे. शेवटच्या 4 षटकामध्ये कधीही सामना बदलू शकतो. बिल्कुल सही कहा है सर आपने। और इस बार अच्छी गेंद, यॉर्कर लाइन की गेंद, लेकिन सही तरीके से बल्ले पे 1 रन के साथ, इस 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 31 रन। जिस तरह से पहले बल्लेबाजों ने घाई, सिर्फ मैंने कहा है सर कि हाजिरी लगाने का काम किया है। जो बल्लेबाज आ रहा था वो सिर्फ हिट लगा रहा था। मुझे इस वक्त अभी जो T20 वर्ल्ड कप चल रहा है उसमें एक वेस्ट इंडीज की टीम जो सिर्फ 54 रनों पर ऑल आउट हुई थी, तो उसी तरह की बल्लेबाजी, हाजिर लगाने का काम जिस तरह से उस बल्लेबाजों ने किया था, उसी तरह से RS11 के बल्लेबाजों ने भी वही काम किया, और स्कोर इस वक्त 31 रन 7 विकेटों के नुकसान पर। नक्कीच आकाश बिल्लारी आहे फलंदाजी करता ऑन स्ट्राइक पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा समोर टाकला चेंडू, फटका चांगला आहे आकाशच्या बॅटमधून. लॉंग ऑफच्या दिशेने हा फटका खेळला होता. आकाशकडे सुद्धा क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची, आणि याचबरोबर जर बघितलं एका धावेवर धावसंख्या वाढेल 32 धावा. आकाश आता स्ट्राईकला आलेले आहेत. आकाश बिलारी, आकाशचे मामा जे फॉर्च्यून गेमचे मालक आहेत, फॉर्च्यून स्पोर्ट्सचे मालक आहेत, बुलढाण्याला बिलॉंग करतात, ते सुद्धा एक चांगले खेळाडू आहेत. यावेळी पुन्हा एक शॉर्ट ऑन पूल फटका खेळून काढलाय ऑन साईडला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु नाकारलाय आकाशला. एका धावेवर समाधानी व्हावे लागेल. धावसंख्या वाढलेली आहे एका धावेबरोबर 33 धावा, 7 गडी बाद, 4 षटकांचा आता खेळ समजला आहे. आकाश, अजय इंगळे यांचा स्पेल मात्र समाप्त होईल, परंतु त्यांचाही स्पेल जर बघितला तर चांगलाच राहिला आपल्या संघासाठी. धावसंख्या आहे 4 षटक समाप्त, 33 धावा, 7 गडी बाद. भगवान सर, मी आधीच सांगितलं होतं की थोडीशी घाई झाली होती आघाडीच्या फलंदाजाकडनं. कुठल्याही फलंदाजाला एका बाजूने जम बसवणं गरजेचं होतं, ते मात्र झालं नाही RS11 संघाकडून. बिल्कुल सही कहा है आगे सर आपने। जरा सी अगर जो बल्लेबाज रुक के बल्लेबाजी करते हैं तो बॉल को अगर जो बैट पे आने देते हैं तो उसके बाद अपन बड़े से बड़े स्कोर को भी छू सकते थे, लेकिन एक गड़बड़, एक घई सी कर दिए पहले बल्लेबाजों ने, और इस बार फिर गेंद को कट कर दिया है, और गेंद देखना है कितने रन बनते हैं। फाइन लेग सीमा रेखा की तरफ गेंद गई है, और 2 रन दोनों बल्लेबाजों ने पूरे किए। वहाँ पे जो इस 2 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर
35 रन 35 रन लॉस ऑफ 7 विकेट। बड़े बल्लेबाज है और पवेलियन की तरफ जा चुके RS11 के। और इस बार छोटी गेंद थी, खिलाड़ी वहां मौजूद है लेकिन गेंद स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। और इन 4 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 39 रन। इस 4 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 39 रन, 7 विकेटों को नुकसान। इसी तरह की साझेदार लगभग 25 रन के 26 रनों की साझेदारी हुई है। और इस बार खेला है और गेंद सीमा रेखा के बाहर, सीधे बल्लेबाज गेंदबाज के सर के ऊपर से खेला है 4 रनों के लिए। थँक्यू डीजे। बिल्लारीच्या बॅटमधून येणारा हा फटका आकाश बिल्लारी आता मैदान गाजवताना पाहायला मिळतोय। आता 21 चेंडू 55 धाव्यांची गरज आहे। सामना रोमांचक अवस्थेत पुन्हा एक वेळ आलाय। सागर जाधव यांच्यावरती आक्रमण झालंय। यावेळी शॉर्ट ऑन पूल फटका चांगला आहे। वाईडिच लॉंगाच्या दिशेने चेंडू मात्र वन बाउन्स सीमारेषेच्या दिशेकडे जाताना अडवला गेलाय। चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडनं। नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा रोखण्यामध्ये ते यशस्वी झालेत आणि या 2 धावेबरोबर धावसंख्या झाली आहे 45 धावा। 7 गडी बाद 4.4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय। 20 चेंडू 53 धावांची गरज आहे। एके ठिकाणी जर बघितलं तर समोरच्या आघाडीच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली असती, अंतराने विकेट सोडल्या नसत्या तर मला वाटतं की हा सामना रंगतदार आणखी पाहायला मिळाला असता। या ठिकाणी चित्र RS11 संघाचं वेगळं पाहायला मिळालं असतं। आकाश बिलारी सारखा फलंदाज आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन संघासाठी उपयुक्त धावा काढताना पाहायला मिळतो आहे। यावेळी मात्र शफल होऊन बिग हिट करण्याचा प्रयत्न होता। हा चेंडू फाईन लेगला खेळायचा होता परंतु चेंडू बॅटवरती आला नाही। अनुभवाचा फायदा घेतलाय सागरने। निर्धाव चेंडू आला। 19 चेंडू 53 धावांची आता गरज असेल। 19 चेंडू आणि 53 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आकाश बिल्लारांनी मात्र आशा आणि अपेक्षा जिवंत केल्या आहेत। ओहो यावेळी फटका चांगला आहे, हवेमध्ये जरूर आहे परंतु चेंडू जाईल मिड विकेटच्या वरतून 6 धावे करता षटकार। अठरा चेंडू 47 धावांची गरज आहे। धावसंख्या आहे 51 धावा 7 गडी बाद। वारंवार आम्ही तेच तर सांगत होतो की ठराविक अंतराने RS11 संघाने जर गडी बाद त्यांचे झाले नसते तर या सामन्यामध्ये आणखी रोमांच वाढला असता। 18 चेंडू 47 धावांची आता गरज आहे। आकाश बिल्लारीने मैदान गाजवणं चालू केलं आहे। इन दोनों बल्लेबाजों के बीच 36 रन की साझेदारी हो चुकी है अब तक। सर 12 चेंडू मध्ये 30 धाव्यांची खेळी करतोय आकाश बिल्लारी। एका साईडने आपल्या संघाला मात्र विजयाचे दरवाजे उघडून देण्याचा प्रयत्न करतो आहे। आकाश बिल्लारीने आज मात्र अनुभवी गोलंदाज सागर जाधव असतील त्यानंतर अजय इंगळे असतील यांना आसमान दाखवलं आहे। इसी तरह से बल्लेबाजी करनी होगी इस मैच में, अगरचे जीत हासिल करनी है। तो मैच में एक रोमांच बढ़ा दिया है दोनों ही बल्लेबाजों ने। और जिस तरह से आकाश के बल्ले से रन निकल रहे हैं यकीनन एक जीत की ओर अपनी टीम को ले जाते हुए, क्योंकि एक अच्छी साझेदारी की जरूरत थी, अच्छे बल्लेबाजी की जरूरत थी और दोनों बल्लेबाज अब तक जो बल्लेबाजी कर रहे हैं उसी तरह पे खरे उतरते हुए। नक्कीच सर, पण या विजय हो का पराभव RS11 संघाचा, पण तो आकाशने आपल्या खेळाने इम्प्रेस केला आहे इथे जमलेल्या क्रिकेट रसिकांना। प्रेक्षक हो, चिखली प्रीमियर लीग यासाठीच तर आयोजित केली होती की आकाश सारखे जे कलावान खेळाडू आहेत ज्यांच्याकडे कला आहे कौशल्य आहे त्यांना प्लॅटफॉर्म मिळाला आणि तो प्लॅटफॉर्म CPLच्या माध्यमातून मिळाला आहे। पुन्हा एक वेळ समोर टाकला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका चांगला आहे। क्षेत्ररक्षकाकडनं चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक धाव मिळेल आकाश बिल्लारी। आता पुन्हा एक वेळ स्ट्राईकवर जर आता बघितलं तर करण डुकरे आलाय गोलंदाजीवरती। करण डुकरेने सातत्याने स्लॉग ओव्हरमध्ये अडचणींच्या वेळी कठीण वेळी आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी केली आहे आणि आजही त्याच्याकडे त्याच नजरेने त्याचे संघाचे कर्णधार सागर जाधव पाहत असतील, कारण संघ अडचणी पुन्हामध्ये आलाय। अडचणीमध्ये पुन्हा एक वेळ पाहायला मिळतोय आणि सागर जाधव काहीसं कानमंत्र देताना दिसले करण डुकरेला।
करणने आज या स्पर्धेमध्ये इम्प्रेस करणारा खेळ केला आहे. सातत्याने वेगवान गोलंदाजी व्हेरिएशन त्याच्या गोलंदाजीमध्ये आहे, परंतु आज इनफॉर्म खेळाडू आकाश मैदान गाजवताना पाहायला मिळतोय. आखूड टप्प्यात चेंडू कट करण्याचा प्रयत्न आणि यष्टीरक्षकाकडनं झेल मात्र सुटताना पाहायला मिळाला होता. नक्कीच बॅटची कड होती का नाही यामध्ये जर शाश्वती नाही, परंतु सर हा जर बॅटची कड असती तर ही मॅच मोमेंटिंग झेल होऊ शकला असता. ज्या प्रकारे हा झेल सुटताना पाहायला मिळाला, कारण आकाश सारख्या फलंदाजाचा झेल तुम्ही सोडू शकत नाही. या ठिकाणाहून जर 1-2 फटके चांगल्या स्वरूपाचे लगावले या खेळाडूने तर हा खेळाडू सामना जिंकून सुद्धा देऊ शकतो RS11 संघाला. करण डुकरेने हा आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि या आखूड टप्प्याच्या चेंडूवर जर बघितलं तर पूल करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची कड लागली होती. सुंदर गोलंदाजी करतोय करण आपल्या संघासाठी. खांद्याचा त्याने वापर केला. उंची आहे या खेळाडूकडे, वेग आहे आणि त्या वेगाने चेंडूला अतिरिक्त उसळी मिळाली होती आणि हा चेंडू जर बघितला तर 1 धाव पूर्ण झाली. आकाश बिलारी आता नॉन स्ट्राईक आहे. विराट ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. यावेळी नो बॉल पाहायला मिळतोय मैदानामध्ये. हा चेंडू चांगला आहे आणि या चेंडूवरती फटकाही चांगला आहे. विराटच्या बॅटमधून येणारा हा चौकार, घणाघाती चौकार, रोमांच वाढतोय. नो बॉल येतोय मैदानामध्ये. डीजे कृपया आम्ही सांगतो, सूचना करतो तेव्हा डीजे चालू करा, कारण महत्वाच्या सूचना मैदानामध्ये पोहोचत नाही आहेत आपल्या. 16 चेंडू आणि 40 धावांची गरज असेल. यानंतरचा समोरचा चेंडू फ्री हिट असेल. सामना रोमांचक झालाय. सरकार 11 एका ठिकाणी असं वाटत होतं की हा सामना अतिशय सहजरित्या जिंकून जाईल, परंतु विजय आणि पराभवाचं अंतर विराट आणि आकाश मैदानामध्ये अडलं आहे. काय खेळ केलाय या दोन्ही खेळाडूंनी. आकाशने एका बाजूने आक्रमण केलंय तर आता दुसऱ्या बाजूने विराट सुद्धा सज्ज झालाय विराट परफॉर्मन्स करण्यासाठी. समोरचा चेंडू हा फ्री हिट चेंडू असेल विराट करता. पुन्हा एक वेळ नो बॉल पाहायला मिळतोय. हाही चेंडू नो बॉल असेल आणि या चेंडूवर धावसंख्या वाढेल. धावफलकावरती धावा आहेत 59 धावा 7 गडी बाद. अशाच प्रकारचे रोमांचक सामने पाहण्यासाठीच तर प्रेक्षक YouTube लाईव्हच्या माध्यमातून आणि मैदानावर गर्दी करत असतात. आकाश बिल्लारीचा खेळ पाहण्यासाठी आले होते प्रेक्षक आणि त्याने चांगला खेळ केलाय. विराटने चांगला खेळ केलाय. करण डुकरे मात्र दबावामध्ये सापडला आहे. सागर जाधव पुन्हा काहीसा कानमंत्र देताना आपले युवा गोलंदाज करण याला पाहायला मिळत आहेत. करणला चांगली गोलंदाजी करावी लागेल जर संघाला जिंकवायचं असेल तर, कारण हे महत्वाचं षटक आहे. 16 चेंडू 39 धावांची गरज. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळते. राईट आर्म राऊंड विकेट मारा करत होते करण डुकरे. पहिला चेंडू नो आला, त्यानंतर जर चेंडू बघितला पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त उसळी आणि बाहेर जाणारा सुद्धा होता. हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. 15 चेंडू 39 धावांची गरज आहे. या सामन्यामध्ये काही परंतु आकाश बिल्लारीने जो खेळ केलाय तो मात्र खूप दीर्घ काळापर्यंत इतरांच्या स्मरणामध्ये राहील, प्रेक्षकांच्या स्मरणामध्ये राहील. आमच्याही डोक्यामध्ये हा खेळ आकाश बिल्लारीचा राहील. यावेळी फटका चुकला. चेंडू हवेमध्ये जरूर आहे, परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. यामध्ये 2 धावा घेण्याची संधी आणि त्या 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळाल्या होत्या. 2 धावेबरोबर धावसंख्या वाढेल. 61 धावा 7 गडी बाद. 14 चेंडू 37 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी RS11 संघाला. तेरा चेंडू मध्ये 31 धावांची खेळी करतोय आकाश बिल्लारी, तर विराट त्याच्या सोबतीला पाहायला मिळतोय. तोही जर बघितलं तर 9 चेंडू मध्ये 13 धावांची खेळी आपल्या संघाकरता साकारतोय. रोमांचक हा सामना होतोय. पुन्हा एक वेळ यावेळी पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. ऋषभ पंतची आठवण करून देणारा फटका जर या ठिकाणी लगावला असता. जेम्स अँडरसनला कसोटीमध्ये लगावला होता ऋषभ पंतने अशाच प्रकारचा फटका, त्यावर चौकार वसूल केला होता. या ठिकाणी हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय आणि या निर्धाव चेंडू नंतर आता 13 चेंडू 37 धावांची गरज असेल. 13 चेंडू 37 धावांची गरज. सामना रंगतदार होताना पाहायला मिळतो आहे. करण डुकरेने जेव्हा दबाव होता दबावामध्ये पुन्हा एक वेळ चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी केली आहे. वेग आहे, व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे आणि या खेळाडूने खरंच या स्पर्धेमध्ये खूप इम्प्रेस करणारा खेळ केला आहे. भविष्यामध्ये हा खेळाडू अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजवेल यामध्ये तीळ मात्र शंका नाही.
सामन्याचा निर्णय जो लागायचा तो लागेल, परंतु आकाशने खरंच खूप चांगला खेळ केला आहे. करणनेही दबावाचं षटक चांगल्या प्रकारे हाताळलं आहे. समोरचा चेंडू या षटकामधला शेवटचा चेंडू असेल. विराट करता करण डुकरे गोलंदाजीवरती आहे. हा चेंडू खूप महत्त्वाचा असेल, कारण या चेंडूवरती मोठा फटका आला तर RS11 संघाच्या आशा अजूनही जिवंत आहेत. त्यासाठी केला होता अट्टा हा कट फटकाच पाहायला मिळतो. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक नाही, चेंडू सीमारेषे पार, चौकार, 4 धावा, धावसंख्या वाढते 69 धावा. डीजे डीजे शुभम गणगे ऍडव्होकेट दिनेशजी जपे साहेब, आकाशजी गाडेकर, खलीलजी बागवान यांच्या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आकाश गाडेकर युवा नेतृत्व युवक काँग्रेस चिखली यांचं पुनश्च एकदा आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. अत्यंत उत्कृष्ट असे क्रिकेटचे सामने CPL सीझन 2 च्या माध्यमातून सजाद भाई यांच्या सुद्धा या ठिकाणी आयोजन. डीजे बंद शुभम भाऊ गणगे, विनंती आपणास डीजे बंद करा. थँक्यू. या ठिकाणी जर बघितलं तर 12 चेंडू 33 धावांची गरज आहे. धावसंख्या आहे RS11 संघ 65 धावा 7 गडी बाद. एके ठिकाणी वाटलं होतं की RS11 संघ विजयापासून खूप दूर राहील, परंतु तदनंतर आकाश बिलारी, विराटचा चांगला खेळ आणि मैदानामध्ये आशा आणि अपेक्षा जिवंत आहेत RS11 संघाच्या. 12 चेंडू 33 धावांची गरज आहे. सागर जाधव गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. सागर जाधव त्याच्याकडे अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा तो फायदा घेताना दिसेल का, कारण महत्त्वाचं षटक आहे. या षटकामध्ये तुम्हाला चांगली गोलंदाजी करावीच लागेल, कारण चिखलीचं टेनिस क्रिकेट अक्षरशः तुम्ही गाजवलं आहे आणि आज तुम्हाला तुमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांसमोर चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल. यावेळी जर बघितलं तर ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, हा चेंडू वाईट करार दिला जातोय पंचाकडनं. अतिरिक्त धाव, दबाव वाढेल या अतिरिक्त धावेबरोबर सरकार 11 संघावर. धावसंख्या आहे 66 धावा, 12 चेंडू 32 धाव्यांची गरज आहे. एक मोठं षटक, 2-3 मोठे फटके या सामन्याला कलाटणी देऊ शकतात. ते मोठे फटके आकाश भिल्लारीच्या बॅटमधून येतील का? हो, येऊ शकतात, कारण त्याने तसा खेळ केला आहे. प्रेक्षकांचा जल्लोष पुन्हा एक वेळ वाढताना पाहायला मिळतोय. RS11 संघाचे समर्थक आता जल्लोष करताना पाहायला मिळतात. ज्या प्रकारे आकाशने खेळ केलाय. समोरचा चेंडू आकाश करता सागर जाधव यांचा. यावेळी फटका चांगला आहे. आकाश बिल्लारी ऑन फायर. चेंडू हवेमध्ये तरंगतोय आणि चेंडू मात्र झेल घेतला गेलाय करणकडनं. करणने झेल पकडलाय आणि आकाशचा खेळ संपलाय. परंतु प्रेक्षक हो, आकाशचा हा खेळ आवडला असेल तर एक वेळ जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया आकाश करता. काय नेत्रदीपक खेळी या खेळाडूने केली आहे. आकाश करता टाळ्यांचा गजर झालाच पाहिजे. संदीपजी नरवाडे यांचं सुद्धा आयोजन समितीच्या वतीने हार्दिक स्वागत. योगेश दादा जाधव, तुषार भाऊ बोंद्रे, संदीप भाऊ नरवाडे तालुका उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना चिखली, विजयजी गाडेकर यांचे सुद्धा आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. योगेश दादा जाधव, तुषार भाऊ बोंद्रे, ऍडव्होकेट दिनेशजी जप्पे साहेब यांच्या आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आणि उत्कृष्ट असे हे क्रिकेटचा सामना खास चिखलीकर प्रेक्षकांसाठी CPL सीझन 2 च्या माध्यमातून. और लगातार दूसरी बैक टू बैक दूसरी विकेट ली है यहाँ पे सागर जाधव ने. ये साबित कर दिया है कि उनकी गेंदबाजी आपने देखा होगा क्रिकेट में पहले बता चुका हूँ, क्रिकेट एक अनिश्चितताओं का खेल है. पहले जब 7 विकेट 15 रन के ऊपर गिरी थी, एक साझेदारी दोनों ही बल्लेबाजों ने की और अपनी टीम को एक बड़े स्कोर की तरफ ले गए. मैच में एक रोमांच बढ़ा दिया, लेकिन उसके बाद एक अच्छी बल्लेबाजी करते हुए दोनों ही बल्लेबाज पवेलियन की तरफ 2 गेंदों में बैक टू बैक जा चुके हैं. एक अच्छी गेंदबाजी, एक अनुभवी गेंदबाज, और जो अनुभव है यहाँ पर सागर यादव के पास में, उसका पूरा अपना अनुभव आजमाते हुए सागर यादव तो 9 विकेट का पतन हो चुका है. यहाँ पर फिर से एक मैच
सरकार 11 की ओर झुकता हुआ। दस गेंदें 32 रन और आखिरी जोड़ी मैदान के ऊपर सागर जादव हैट्रिक के ऊपर। देखना है किस तरह से गेंदबाजी करते हैं, अपनी हैट्रिक लेने में सफल होते हैं या नहीं। 11वें नंबर के बल्लेबाज उनके सामने बल्लेबाजी कर रहे हैं। सागर जादव थोड़ी फील्ड सजाते हुए स्लिप के खिलाड़ी को, और अच्छी गेंद, थोड़ी शॉर्ट गेंद थी, गुटलाइन डिलीवरी थी, गेंद बल्ले के करीब से होती विकेट कीपर के दस्तानों में। स्कोर था अभी भी जीत के लिए 9 गेंदें 32 रन। एक रोमांच भरा मैच जो कमाल की गेंदबाजी, फिर से अच्छी गेंद, इस बार चेंजअप पेश किया, गेंद तेजी से निकलती विकेट कीपर के दस्तानों में। 8 गेंदें 32 रन। और इस बार एम्पायर विकास सर का इशारा आता हुआ व्हाइट के रूप में इसे एकत्रित आता हुआ। 8 गेंदें जीत के लिए 31 रन, 31 रन 8 बॉल्स। इस मैच को रोमांचकारी बना दिया है दोनों ही बल्लेबाजों ने। एक अच्छी साझेदारी, तकरीबन 50 तक उनकी साझेदारी हुई है यहाँ पर। और फिर से एक अतिरिक्त आता हुआ व्हाइट के रूप में आता हुआ एम्पायर विकास सर का इशारा आता है। एक अनुभवी दोनों ही एम्पायर, मैं आपको बताऊं, जो मेन एम्पायर है वो विकास सर और जो स्क्वायर लेग एम्पायर है वो है ऋषिकेश सर, दोनों अनुभवी एम्पायर। और ये रोमांचकारी मुकाबला, जो आशाएं दर्शकों ने, जो आशाएं कम हो गई थी रोमांच होने की, लेकिन इस बार रोमांच बढ़ गया है और इस बार गेंद को खेल दिया है और ओवर हैट्रिक करते हुए यहाँ पर सागर जादव और मैच में फाइनल में प्रवेश किया है यहाँ पर सरकार 11।